चला तर आज आपण मस्त मिक्स व्हेजची अशी भाजी बनवणार आहोत. तर इकडे बघा मस्त मी गोबी आणि आलू घेतलेला आहे. तर भाजी खूप सुंदर होणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. त्यासाठी सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. तर मस्त गोबी मी ती बारीक कापून घेतलेली आहे. तर आजचा होता बाजार, सोमवार आहे आणि आजचा बाजार होता. तर बाजारातून मस्त अशी ताजी गोबी आणि टोमॅटो आणि बटाटो असे आणलेले होते. मस्त अशी भाजी. म्हटलं चला आता आपण काय करावं भाजीली. तर मस्त अशी मिक्स व्हेज अशी भाजी बनवली आणि छान झाली. तर गोबी मस्त पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं कापून घेऊया आणि आरवीला खूप आवडते मिक्स व्हेजची भाजी. तर मग तिच्या आवडीनुसार तिनं सांगितली होती की मम्मी अशी भाजी बनव. तर इकडे मी टोमॅटो आणि कांदा सगळं काढून घेतलेलं आहे आणि तवशीक लसूण, जिरं आणि अद्रक सांबार याची पेस्ट काढून घेतलेली होती एक साईडनं. ती आपली कढई मस्त तापलेली आहे. कढई तापून घेतलेली आहे. आता तिथने आपण टाकणार आहोत तेल. मला थोडीशी भाजी बनवायची होती, एक दोघं बापलेकापुरती. तर मग मी थोडीशीच भाजी म्हणजे गोबी आणि आलू एकच कापून घेतलेला आहे. तर पाहू शकता जिरं आणि टाकलेलं आहे. मस्त जिरं आपलं तडतडलेलं आहे. त्याला कांदा टाकणार आहे. तर छान असा कांदा आपला गुलाबी होईपर्यंत मस्त द्यायचा तेलातनी. नंतर मग टोमॅटो टाकायचा, कारण की टोमॅटो तेलात एकदम छान असं होऊ द्यायचं. का टोमॅटो तेलात झालं की त्याची चव एकदम छान उतरते. आणि बघू शकता एक जीव होईपर्यंत मस्त फिरून घ्यायचं आणि राहिलं सुलेलं आता थोडंसं चवीनुसार नमक टाकणार आहे मी. तर उरली हळद टाकून घेणार आहे आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं मसाले वगैरे हळद टाकून घेतलेली आहे. तर मस्त एकजीव होईपर्यंत आपण पूर्ण मसाला होऊ देणार आहोत तेलातनी. आता टाकणार आहे मी हे वाटण. मस्त हिरव्या मिरच्याचं वाटण मी काढलेलं होतं. त्यातनी सांबार, अद्रक, थोडेसे तीळ आणि लसूण असं घेतलं. त्याची पेस्ट मी केलेली होती. तर छान झाली. पण ते थोडीशी भाजीला कमी पडणार होती, कारण की भाजीला हिरव्या मिरच्याची पेस्ट कमी पडणार होती. तर मग थोडीशी मी मिरची पावडर टाकणार आहे. तर तुम्हाला पुढे दिसणारच आहे. तर बाजार होता अशा पद्धतीने. मग म्हटलं भाजी काय करायचं. तर भाजीचा मेनू आज खूप छान ठरलेला आहे. आमची आरवी मला खूप अशी सांगते भाजी बनवायचं, की जास्त तर आरवीच्या पसंतच्याच भाज्या मी बनवत असते. तर पाहू शकता मस्त मिरची पावडर मी टाकलेली आहे आणि मस्त आता गरागरा फिरून घेणार आहे. तर कसं लेकराच्या आवडीचं जर केलं तर लेकरं पण असे खाऊन खातात आणि लेकराच्या आवडीने केलं तर लेकरं आवडीने जेवण करते, भाजी पोळी खाते. तर ते मग तिच्याच आवडीचं बनवत असते. तर थोडंसं पूर्ण मसाला एकजीव झाल्यानंतर थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे, कारण की पाणी टाकले की मस्त तेल सुटते मसाल्याला. तर आता मसाल्याला आपलं तेल सुटलेलं आहे. तर त्यात टाकणार आहे मी चिरलेलं गोबी आणि आलू. तर पाहू शकता अशी एकजीव मस्त होईपर्यंत आपण फिरून घेणार आहोत. तर आता टाकणार आहोत त्यातनी थोडंसं शिजापुरतं पाणी टाकणार आहोत. पाणी जास्त नाही करायचं, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं. थोडीशी करून आता असं मी पाणी आधी थोडंसं गरम करून घेतलेलं होतं. तर मस्त गरम पाणी मी आता टाकून देणार आहोत. गरम पाण्यानं तरी आपली भाजीची फाकत नाही, म्हणून मग गरम पाणी टाकायचं. तर पाहू शकता आपली भाजी. चला तुम्हाला मी आता जवळून थोडंसं दाखवते आणि त्यातनी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहे आताच. तर आता आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. तर भाजी एकदम चविष्ट झालेली आहे, एकदम छान झालेली आहे. तर पाहू शकता. चला तुम्हाला जवळून दाखवते. तर पहा भाजीला कलर पण छान आलेला आहे आणि भाजी आता शिजायला बाकी आहे. तर एका साईडनं आता भाजी शिजत आहे. तर मी आता पीठ एकाकडे चुरून घेणार आहे. तर आरवीला लागलेली होती भूक. तर म्हटलं ठीक आहे, चाल पटकन बनवते. विहारात जायची आरवीची होती गडबड सुरू. विहारात चाल. तर विहारात जाणं आम्हाला मग जायचं होतं. तर मग पटकन आम्ही पूर्ण भाजी पोळी बनवून घेतली. आणि भाजीला बघा शिजापुरता रस्सा मी बनवून घेतलेला आहे.
तर तुम्हाला जवळून दाखवते. तर पाहू शकता अतिशय छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. तर पहा मस्त भाजी झालेली आहे. एक म्हणजे आरवीपुरतीच केली ती मूळची भाजी, कारण की आरवीची फरमाईश होती. आरवीचे पप्पा मग आता जेवतीन तर खातीन यातनीच थोडीशी, पण अशा पद्धतीने आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. पाहू शकताच. कशी वाटली भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला रेखा जामनिक चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय.